हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मी तुमचा होस्ट महेश कराड. माझं चॅनल मॅथ्स कट्टावरती तुम्हा सर्वांचं मोस्ट वेलकम करतो. तर आपण जी 7th स्टँडर्डची मॅथ्स सिरीज सुरू केलेली आहे त्यामधील 4 टॉपिक आज आपण पाहणार आहोत, ज्याचं की नाव आहे अँगल्स अँड पेअर ऑफ अँगल्स. ठीक आहे. आता बघा, यामध्ये बोर्डावरती तुम्हाला जी फिगर दिसत आहे या फिगरला आपण काय म्हणतो? अँगल असं म्हणतो. बघा, अँगल तयार होण्यासाठी आपल्याला 2 रेची आवश्यकता असते. बघा, इथे रे कोणते आहेत? रे BA आणि रे BC. हे 2 रे एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट झालेले आहेत आणि याच्यापासून जी फिगर तयार होते त्याला आपण काय म्हणतो? अँगल ABC. आता बघा, ही जी 2 रेज आहेत यापैकी एक रे हा फिक्स असतो, यालाच आपण काय म्हणतो? फिक्स आर्म असं म्हणतो. आणि दुसरा रे हा रोटेट होत असतो, त्याला आपण काय म्हणतो? रोटेटिंग आर्म. हे समजण्यासाठी बघा, हा जर माझा फिक्स आर्म असेल तर हा माझा रोटेटिंग आर्म. ठीक आहे. आता यापासून जी फिगर तयार होते या फिगरला आपण काय म्हणतो? अँगल असं म्हणतो. आता बघा, हे दोन्ही आर्म ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात त्याला आपण काय म्हणतो? व्हर्टेक्स असं म्हणतो. आता ही झाली अँगलची माहिती. या माहितीवरून इथे काही क्वेश्चन विचारलेले आहेत, ते क्वेश्चन आता आपण सॉल्व्ह करूया. बघा, पहिला क्वेश्चन आहे, राईट द नेम ऑफ अँगल शोन अलॉंग साइड. बघा, इथे जी फिगर दिसायली या अँगलचा आपल्याला काय करायचं आहे? नाव लिहायचं आहे. हा अँगल कोणता आहे? अँगल ABC. किंवा मी दुसऱ्या प्रकारे कसं वाचू शकतो याला? अँगल CBA. बघा, अँगल CBA. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, राईट द नेम ऑफ इट्स व्हर्टेक्स. बघा, दोन्ही आर्म ज्या एका पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात, हा जो पॉइंट असतो त्याला आपण काय म्हणतो? व्हर्टेक्स. म्हणजे पॉइंट B इज द व्हर्टेक्स. त्यानंतर बघा, थर्ड क्वेश्चन, राईट द नेम ऑफ इट्स आर्म. याचे 2 आर्म आहेत, एक फिक्स आर्म आहे, एक रोटेटिंग आर्म आहे. बघा, फिक्स आर्म कोणता आहे? RBC. आणि रोटेटिंग आर्म कोणता आहे? RBA. म्हणजे कोणते आर्म आले? RBA and RBC. आता बघा, पुढचा क्वेश्चन, राईट द पॉइंट्स ऑन द आर्म. या आर्म वरती जे पॉइंट आहेत आपल्याला लिहायचं आहे. बघा, आर्म BA वर कोणकोणते पॉइंट आहेत? पॉइंट B and पॉइंट A. आता बघा, आर्म BC वर कोणते कोणते पॉइंट आहेत? पहा, पॉइंट B and पॉइंट C. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला अँगल कशाला म्हणायचं, अँगलचे आर्म कोणकोणते असतात, व्हर्टेक्स कशाला म्हणायचं, अँगलला नाव कशा प्रकारे द्यायचं, हे छान प्रकारे इथं समजलेलं असेल. आता पहा, आपण पाहणार आहोत द इंटेरियर अँड एक्सटेरियर ऑफ अँगल. बघा, इथे एक अँगल दिसत आहे आपल्याला, अँगल PQR. इथं बरेच सारे पॉइंट दिसत आहेत. आता बघा, पॉइंट N, O, T आणि M हे अँगलच्या आर्म वरती आहेत का? नाहीत, पण अँगलच्या आतल्या साईडला आहेत. म्हणजे हे जे पॉइंट आहेत या पॉइंटला आपण काय म्हणतो? इंटेरियर ऑफ द अँगल. म्हणजेच मला असं म्हणता येतं, पॉइंट N, पॉइंट M, पॉइंट T, पॉइंट O आर द इंटेरियर ऑफ अँगल PQR. ठीक आहे. आता बघा, इथं काही दुसरे देखील पॉइंट दिसत आहेत. हे पॉइंट या अँगलच्या आर्म वरती आहेत का? नाहीत. अँगलच्या इंटेरियर साईडला आहेत का? नाहीत. म्हणजे हे पॉइंट अँगलच्या बाहेरच्या साईडला आहेत, एक्सटेरियर साईडला आहेत. म्हणजे पॉइंट G, पॉइंट D, पॉइंट S आणि पॉइंट E आर द एक्सटेरियर ऑफ अँगल PQR. ठीक आहे. तर तुम्हाला इंटेरियर आणि एक्सटेरियर ऑफ अँगल हे इथं छान प्रकारे समजलं असेल. इंटेरियर पॉइंट किंवा इंटेरियर ऑफ अँगल म्हणजे काय म्हणायचं? बघा, जे पॉइंट ह्या अँगलच्या आर्मवर नसले पाहिजेत आणि अँगलच्या आतल्या बाजूला असतील त्यांना आपण काय म्हणतो? इंटेरियर ऑफ द अँगल. आणि जे पॉइंट अँगलच्या आर्मवरती नाहीत, अँगलच्या इंटेरियर साईडला नाहीत, पण कुठं आहेत? अँगलच्या बाहेरच्या साईडला, म्हणजे एक्सटेरियरला साईडला आहेत, त्याला आपण काय म्हणतो? एक्सटेरियर ऑफ अँगल. ठीक आहे. तर इथं तुम्हाला इंटेरियर अँड एक्सटेरियर ऑफ अँगल छान प्रकारे समजलं असेल. आता पहा, आपण पाहणार आहोत ऍडजसेंट अँगल कशाला म्हणायचं. बघा, इथे एक फिगर दिसायली, यामध्ये मला खूप सारे अँगल दिसत आहेत. बघा, पहिला अँगल कोणता दिसत आहे? अँगल BMD.
ठीक आहे. त्याच्यानंतर अँगल BMQ आणि अँगल QMD. आता लक्ष द्या, ह्या दोन अँगलवर लक्ष द्या. बघा अँगल BMQ आणि अँगल QMD या दोन अँगलचा बघा कॉमन व्हर्टेक्स M आहे, ठीक आहे. आता या दोन्ही अँगलची कॉमन आर्म कोणती आहे? आर्म MQ. आणि या दोन्ही अँगलचा इंटेरियर बघा वेगवेगळा आहे. ज्यावेळी या सर्व कंडिशन हे दोन अँगल फॉलो करत असतील त्यावेळी ह्या दोन अँगलला आपण काय म्हणतो? ऍडजसंट अँगल. म्हणजे मला असं म्हणता येतं टू अँगल्स विच हॅव कॉमन व्हर्टेक्स. बघा ह्या अँगल आणि ह्या अँगलचा कॉमन व्हर्टेक्स M आहे. कॉमन आर्म बघा या दोन अँगलचा कॉमन आर्म कोणता आहे? MQ. आणि सेपरेट इंटिरियर बघा ह्या दोन्ही अँगलचे इंटिरियर कसे आहेत? सेपरेट आहेत. आर सेड टू बी ऍडजसंट अँगल. म्हणजेच मला असं म्हणता येतं अँगल BMQ अँड अँगल QMD. बघा अँगल BMQ अँड अँगल QMD आर ऍडजसंट अँगल. तर तुम्हाला ऍडजसंट अँगल इथं छान प्रकारे समजलं असेल. यानंतर आपण पाहणार आहोत तुमचा प्रॅक्टिस सेट 15. आता पहा आपण पाहणार आहोत तुमचा प्रॅक्टिस सेट 15. यामध्ये क्वेश्चन नंबर 1 काय म्हणते बघा, ऑब्झर्व द फिगर अँड कम्प्लीट द टेबल फॉर अँगल AWB. बघा इथं आपल्याला फिगर दिलेली आहे कोणत्या अँगलची? अँगल AWB. त्याच्यावरून आपल्याला हे क्वेश्चन इथं सॉल्व्ह करायचे आहेत. बघा पहिला क्वेश्चन काय विचारलाय त्यानं? पॉइंट्स इन द इंटेरियर. बघा हा अँगल कोणता दिलाय? AWB. आता इंटेरियर पॉइंट म्हणजे कोणते असतात? जे पॉइंट या अँगलच्या मधल्या साईडला इंटेरियर साईडला असतात, ठीक आहे. म्हणजे बघा इथे कोणकोणते पॉइंट इंटेरियर साईडला आहेत? बघा पॉइंट RNXC. म्हणजे काय आलं याचा आन्सर? पॉइंट RNXC, ठीक आहे. आता बघा पॉइंट्स इन द एक्सटेरियर, जे पॉइंट या अँगलच्या बाहेरील साईडला आहेत, एक्सटेरियर साईडला आहेत, ठीक आहे. बघा हा अँगल आहे, या अँगलच्या बाहेरील साईडला कोणकोणते पॉइंट आहेत? बघा पॉइंट TUQVY. बघा कोणकोणते पॉइंट आहेत? पॉइंट हा आला T, त्याच्यानंतर हा U, त्याच्यानंतर हा Q, त्यानंतर पहा हा V आणि शेवटचा पॉइंट Y. आता बघा थर्ड नंबर मध्ये काय विचारले त्यानं? पॉइंट्स ऑन द आर्म ऑफ द अँगल. बघा या हा जो अँगल दिलाय AWB याचे दोन आर्म आहेत. हे या आर्मवरचे पॉइंट आपल्याला लिहायचे आहेत. बघा पॉइंट कोणकोणते आहेत आर्मवरती? हा A, W, G आणि B. बघा कोणकोणते पॉइंट आहेत आर्मवर? पॉइंट A, W, त्याच्यानंतर हा G आणि पॉइंट B, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमचा क्वेश्चन नंबर फर्स्ट इथं सॉल्व्ह झालेला आहे. आता पहा तुमचा क्वेश्चन नंबर सेकंड काय म्हणतंय? नेम द पेअर्स ऑफ ऍडजसंट अँगल इन द फिगर बिलो. बघा इथं काय करायचं आहे? दोन फिगर दिलेले आहेत. या फिगर मधील आपल्याला ऍडजसंट अँगलच्या पेअर आपल्याला इथं शोधून लिहायचे आहेत. बघा ऍडजसंट अँगल कधी होतात? दोन अँगल ऍडजसंट अँगल कधी असतो? आपण म्हणतो त्या दोघांचा कॉमन व्हर्टेक्स असला पाहिजे, त्या दोघांची कॉमन आर्म असली पाहिजे आणि दोघांची इंटेरियर हे कसे असले पाहिजेत? सेपरेट असले पाहिजेत. चला फिगर, आता ही जी पहिली फिगर आहे यामधील ऍडजसंट अँगलच्या आपण काय करू? पेअर शोधून काढू. बघा मला पहिल्यांदा मी हे दोन अँगल घेतले, अँगल ANB आणि अँगल BNC. बघा दोघांच्या मध्ये हा कॉमन जो पॉइंट N आहे हा दोघांचाही कॉमन व्हर्टेक्स आहे. दोघांमध्ये कॉमन जी आर्म आहे ते आर्म NB आहे आणि दोघांची इंटेरियर कशी आहे? सेपरेट आहे. म्हणजे मला पहिली पेअर काय भेटली ऍडजसंट अँगलची? अँगल ANB अँड अँगल BNC, ठीक आहे. आता बघा दुसरी पेअर. आता मी हे दोन अँगल घेतले, अँगल BNC आणि अँगल ANC. यांच्यामध्ये जो कॉमन पॉइंट आहे हा पॉइंट N या दोन्ही अँगलचा कॉमन व्हर्टेक्स आहे. दोन्ही अँगलची कॉमन आर्म कोणती आहे? आर्म NC. आणि दोन्ही अँगलचा जो इंटेरियर आहे तो सेपरेट आहे. म्हणून दुसरी पेअर मला कोणती भेटली? अँगल BNC अँड अँगल ANC.
अँगल ANC हे ऍडजस्टंट पेअर आहे. आता बघा तिसरी पेअर, हे दोन अँगल घ्या, अँगल ANC आणि अँगल ANB. दोघांचाही हा जो कॉमन पॉइंट N आहे हा कॉमन व्हर्टेक्स आहे. दोघांची जी कॉमन आर्म आहे ती कोणती आर्म आहे? RNA. आणि दोन्ही अँगलचा इंटेरियर कसा आहे? सेपरेट आहे. म्हणजे तिसरी पेअर कोणती भेटली मला? अँगल ANC, अँगल ANC अँड अँगल ANB. ठीक आहे. अशा प्रकारे मला या आकृतीमध्ये तीन जोड्या मला भेटलेल्या आहेत ज्या की ऍडजस्टंट अँगल आहे. आता बघा आकृती जी सेकंड फिगर आहे त्यामध्ये आपण काय करू? ऍडजस्टंट अँगलची पेअर शोधून काढू. बघा इथं मी हे दोन अँगल घेतले, अँगल PQT आणि अँगल PQR. यांच्यामध्ये हा जो पॉइंट Q आहे या दोन्ही अँगलचा कसा आहे? व्हर्टेक्स आहे, म्हणून हा कॉमन व्हर्टेक्स झाला. आता बघा दोन्ही अँगलची ही जी आर्म आहे आर्म QP ही दोन्ही अँगलची कॉमन आर्म आहे आणि हे दोन्ही अँगलचा इंटिरियर कसा आहे? सेपरेट आहे. म्हणून अँगल PQT अँड अँगल PQR हे कसे आहेत? ऍडजस्टंट अँगल आहेत. या व्यतिरिक्त इथं दुसरी कोणती ऍडजस्टंट अँगलची पेअर आपल्याला दिसत आहे का? नाही दिसत आहे. तर अशा प्रकारे तुमचा क्वेश्चन नंबर 2 इथं सॉल्व्ह झालेला आहे. आता पहा तुमचा क्वेश्चन नंबर 3. आर द फॉलोइंग पेअर्स ऍडजस्टंट अँगल? इफ नॉट स्टेट द रिझन. खाली काही अँगलच्या पेअर दिलेल्या आहेत, त्या अँगलच्या पेअर ऍडजस्टंट अँगल आहेत का नाही हे आपल्याला चेक करायचं आहे फिगरवरून. जर नसतील तर त्याचं आपल्याला कारण सांगायचं आहे. बघा पहिली जी पेअर दिली अँगलची काय दिले? अँगल PMQ आणि अँगल RMQ. बघा अँगल PMQ आणि RMQ. बघा हे जे दोन अँगल दिलेले आहेत हा एक अँगल आहे पूर्ण आणि हा एक आहे. PMQ आणि RMQ या दोघांचाही कॉमन पॉइंट, कॉमन जो व्हर्टेक्स आहे तो पॉइंट M आहे आणि त्याचबरोबर दोघांची कॉमन आर्म काय? MQ आहे. दोघांचीही सेपरेट इंटेरियर आहेत, म्हणून पहिली जी पेअर आहे ती ऍडजस्टंट अँगलची पेअर आहे. त्यानंतर बघा अँगल RMQ आणि अँगल SMR. बघा RMQ आणि SMR. बघा दोन्ही अँगलचा कॉमन व्हर्टेक्स पॉइंट कोणता आहे? M आहे. पण RMQ आणि SMR यांचा इंटेरियर सेपरेट नाही, त्याच्यामुळं हे दोन अँगल हे ऍडजस्टंट अँगल नाही. त्यानंतर थर्ड बघा अँगल RMS आणि RMT. बघा RMS आणि अँगल RMT. बघा दोन्ही अँगलचा कॉमन व्हर्टेक्स M आहे, पण दोन्ही अँगल RMS आणि RMT या दोन्ही अँगलचा जो इंटेरियर आहे तो सेपरेट नसल्यामुळं थर्ड पेअर देखील ऍडजस्टंट अँगलची पेअर नाहीये. आता बघा तुमचं फोर्थ वन, अँगल SMT अँड अँगल RMS. बघा अँगल SMT आणि अँगल RMS. बघा या दोन्ही अँगलचा कॉमन जो व्हर्टेक्स आहे एमच आहे आणि दोघांची कॉमन आर्म कोणती आहे? MS आहे आणि दोघांची इंटिरियर सेपरेट असल्यामुळं हा फोर्थ पेअर कसा होतो? ऍडजस्टंट अँगलचा पेअर होतो. तर या ठिकाणी तुमचा प्रॅक्टिस सेट 15 इथं संपलेला आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील, जर तुम्हाला माझी टीचिंग आवडत असेल तर मित्रांनो पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट लिहायला विसरू नका. थँक्यू.